दिवाळीचा फराळ करून आणला होता तुझ्यासाठी. म्हणलं तुझी तब्येत ठीक नाहीये, तुला थोडा द्यावा म्हणून हा घेऊन आलो आहे. येतो मी. पुरी तू सांगत नाही पण तुझं दुःख कळतंय, मला जाणवतंय. स्वतःच्या तब्येतीची काळजी घे, कशांना तुकू नकोस. जावई बापू आणि व्याय दिसत नाहीत ते. त्यांच्या डोक्यात नवीन खूळ शिरले, नवीन गाडी हवी आहे त्यांना. नवीन गाडी? हो. मी आता निघतो. बाबा बाबा, अहो ती देशमुखांची गाडी नवीन काय सॉलिड आहे. मी तर तिच्या प्रेमातच पडले. अरे गाडीपेक्षा तुझ्या बायकोच्या प्रेमात पड. तिला सिनेमाला फिरायला घेऊन जा. तिच्या बापाला सांगा नवीन गाडी घ्यायला पैसे दे. त्या गाडीतच म्हणे तो फिरायला सगळीकडे. तुझ्या बापाला फोन लाव. चालली कुठेस? बापाला फोन लाव. हॅलो हॅलो बाबा, यांच्या डोक्यात नवीन खूळ शिरले, नवीन गाडी हवी आहे यांना. आणि तुम्ही यापुढे मला 1 रुपयाची पण मदत करायची नाही. तुमच्यामुळे माझे बाबा कर्जबाजारी झाले. माझ्यामुळे 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 झाले. माझ्यामुळे झाले. संध्याकाळपर्यंत तुला जाऊन टाकेल.
निदान हे पाहावं तरी लागलं नसतं. बाळा चित्रा, काय ह्या गटीत घडलंय? मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा चित्राला घेऊन गेलो असतो तर असा दुर्दैव प्रसंग ओढवला नसता. मुलीला माहेरबन, नवऱ्याचे पाय, हाच तिचा मोक्ष. ही भाषा मुलीच्या आईबाबांनी बंद केली पाहिजे, म्हणजे बंद केली पाहिजे. तिला आईबाबाचं संरक्षण हवंच. न्यायला येतो सांगून टाळाटाळ केली. माझं रक्तामासाचं पोर, तिच्या पोटी तुमचं रक्तामासाचं पोर जन्माला येणार होतं. तुम्ही तिला जिवंत जाळली हो, जिवंत जाळली. कोर्टात जगू शकलो नाही. खालचं गोड शिक्षा देता, वरचं गोड सोडून देत. मी मात्र पैसा होतात बसायचं का? इथे कशाला आला मग? मी इथे कशासाठी आलोय? नालायक, निर्लज्जसारखा परत मला विचारतो इथे कशासाठी आलोय? मी तुला शाप द्यायला आलो, शाप.